तौफिकजी, सगळ्यात पहिले तर रायगड टुडे न्यूजवरती आपलं खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा राहील, आपण थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे आहात. चर्चा अशी खोपोलीमध्ये की काँग्रेस पक्ष हा खोपोलीतनं आता संपलेला पक्ष आहे आणि असं असताना सुद्धा आपण काँग्रेस पक्षाची निवड केली, ती पण थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी. इतरही पक्ष होते, काँग्रेसच आपण का निवडली? सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना आज संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दुसरी का तुम्ही आज आमची मुलाखत घेता त्याबद्दल तुमचा देखील धन्यवाद आणि स्वागत आहे. जो तुम्ही आज प्रश्न आमच्याकडे मांडला का काँग्रेस पक्ष हा का निवडला आणि काँग्रेस पक्ष जवळजवळ खोपोलीमध्ये संपण्यात आलेला आहे, तर संपण्यात आलेला म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष आजही लढा द्यायला तयार आहे. या कारणास आज आमच्याकडे 6 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे लढत आहे. पक्ष कुठलाही असो, संपतो त्यावेळी ज्यावेळी त्यांच्याकडे उमेदवार नसतात, कार्यकर्ते नसतात. आज आम्ही 6 जागेवरती नगरसेवक म्हणून लढायची तयारी केलेली आहे आणि नगराध्यक्ष देखील लढायची तयारी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. म्हणून काँग्रेस हा पक्ष खोपोलीमध्ये जिवंत आहे आणि अनेक मतदारांमध्ये हे संभ्रम होता का काँग्रेसने निवडणुकीसाठी उमेदवार द्यावे, अशी बऱ्याचशा मतदारांची मागणी होती आणि त्या मागणीला आम्ही प्राधान्य देऊन आज काँग्रेस पार्टीतर्फे उमेदवारी दिलेली आहेत. आपण थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला काँग्रेसचे उमेदवार म्हणून आहात. निश्चितपणानं आपण खोपोलीतल्या काही समस्यांबद्दल विचार केला असेल, ज्या आपल्याला भेडसावल्या असतील, जाणवल्या असतील आणि म्हणूनच आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची निवड केलेली आहे. काय व्हिजन आहे आपलं खोपोलीच्या संदर्भात? खोपोलीमध्ये अनेक समस्या आहेत, त्यातल्या कुठच्या अशा समस्या आहेत ज्या फार ठळकपणानं आपल्याला जाणवत आहेत की ज्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल? सर्वप्रथम या समस्यांच्या बोलण्याच्या अगोदर ही गोष्टी मी मांडण्याची इच्छुक आहे का ज्या खोपोलीकरांच्या नागरिकांना ज्या समस्या आज लागत आहेत त्या प्रमुख आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे, रोडची समस्या आहे, शुद्ध पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, गटाराची समस्या आहे. अशा अनेक मूलभूत सुविधा आहेत. या सुविधा नागरिकांचा हक्क आहे आणि तो हक्क नागरिकांना भेटायलाच पाहिजे. तरीसुद्धा ज्या मागच्या कार्यकाळामध्ये मागची जी बॉडी होती ते देखील लोकप्रतिनिधी होते, ही जबाबदारी अगोदर त्यांच्या खांद्यावरती पण होती, पण तरीसुद्धा कुठं ना कुठं काही जबाबदाऱ्या पार पडत असताना काही प्रतिनिधींकडनं ते शक्य झालेलं नाही आहे किंवा ते अपूर्व राहिलेलं आहे. या कारणास अनेक मतदारांची अशी मागणी होती का काहीतरी परिवर्तनासाठी आम्हाला वेगळा विकल्प हवा आहे आणि त्या वेगळ्या विकल्पासाठी आज आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे एक उमेदवार म्हणून आज निवडणुकीला सामोरे जात आहे. तौफिकजी, ठीक आहे, आपण जे मुद्दे मांडलेत हे मुद्दे आहेतच खोपोलीचा, तो खोपोलीमध्ये त्या समस्या आहेतच. तरी पण आपल्याला लोकांनी मतदान का करावं, आपल्याला खोपोलीच्या जनतेने का निवडून द्यावं, आपण काय सांगाल की काय कुठच्या अनुषंगाने आपण खोपोलीच्या जनतेला अपील कराल की एखादं काम दाखवून किंवा काही दाखवून की जेणेकरून इतर उमेदवारांपेक्षा आपण चांगले, हे आपण कसं सिद्ध कराल? खूप चांगला प्रश्न विचारला आहे पत्रकार साहेब आपण. का इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये लोकांनी तौफिक कर्जीकर हे काँग्रेसचे उमेदवार ह्यांनाच का निवडून द्यावा, तर त्याचा मी 2 मिनिटांमध्ये स्पष्टीकरण देऊ शकतो एका उदाहरणाच्या अर्थात. उदाहरण असं का आपल्या घरामध्ये एखादी वॉशिंग मशीन आहे किंवा पंखा आहे. एखादी वॉशिंग मशीन जर आपण खरेदी केली एखाद्या कुठल्याही ब्रँडची आणि त्या ब्रँडपासून जर आपल्याला चांगली जर सर्व्हिस मिळाली तर आपण नक्कीच नेक्स्ट टाइम पुढच्या काळामध्ये पण जर खरेदी करतो तर ती त्याच कंपनीची आपण वॉशिंग घेण्यासाठी प्रयत्न करतो. त्याचं कारण काय का त्या ब्रँडवरती आपला एक विश्वास झालेला आहे, त्यांनी सर्व्हिस चांगली दिली म्हणून. आता जे आमच्या समोर जे उमेदवार आहेत ते ऑलरेडी त्यांची सर्व्हिस लोकांना त्यांनी दिलेली आहे, पण जी सर्व्हिस लोकांना नाही जमलेली आहे का त्यांच्याशी लोक नाखुश आहेत, अशा लोकांनी बऱ्याचशा लोकांनी आमच्याकडे मागणी केली की आम्हाला एक वेगळा विकल्प हवा आहे आणि वेगळा विकल्पासाठी काँग्रेस पार्टीतर्फे तुम्ही सामोरे जावा. या कारणास आम्ही काँग्रेस पार्टीने उमेदवारी अर्ज भरलेला आहे. सर, खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्याने अतिशय महत्त्वाचा प्रश्न माझा आपल्याला आहे. खोपोली नगर परिषद ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेला
गोवर्धनदास तन्ना हे नगराध्यक्ष झाले, तेही काँग्रेस पक्षाचे होते. त्याच्यानंतर पहिली निवडणूक लागली खोपोलीच्या नगरपालिकेची आणि त्यामध्ये जनतेतनं निवडून दिलेले थेट नगरसेवक नगराध्यक्ष जे होते ते बाबूशेठ मुल्ला होते. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या दोन्ही नगराध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थानं खोपोली शहराचा विकास झाला होता. म्हणजे खोपोलीमध्ये पाण्याची नळाची सोय करणं, त्याच्यानंतर फायर ब्रिगेड आणणं, सिटी बस सेवा सुरू करणं, मुंबई खोपोली लोकल इथपर्यंत आणणं, ही जी मूलभूत सुविधा आणि ज्याच्यामुळे शहराची डेव्हलपमेंट होते अशी कामं या दोन्ही नगराध्यक्षांकडनं केली गेली होती. त्यानंतरचा जो काळ आला त्याच्यामध्ये मात्र काँग्रेस मागे पडत पडत गेली आणि आज असं म्हटलं जातंय खोपोली शहरातनं काँग्रेस संपलेली आहे. आणि आज आपण खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष या नात्याने आपण थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे. असं असताना आज काँग्रेसचा एवढा पडता काळ असताना सुद्धा आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला, ही हिंमत आपण दाखवलेली आहे. तर आपण काय म्हणून सांगाल जनतेला की काँग्रेसला मतदान करावं? कुठचे असे ठोस कामं आपण त्यांच्यासमोर जनतेसमोर ठेवाल की जेणेकरून काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला लोकांनी मतदान करावं? सर्वात प्रथम आपल्या एका प्रश्नाचं उत्तर असं आहे की काँग्रेस कधी संपणार नाही. 140 वर्षाचा हा पक्ष आहे, ज्या पक्षाने आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला तो पक्ष म्हणजे काँग्रेस. आज खोपोलीमध्ये काँग्रेस आहे, काँग्रेस सर्व ठिकाणी आहे. काँग्रेसची ताकद काय आहे कधी समजेल जेव्हा तुम्ही निवडणूक लढवणार. आणि आज आम्ही खोपोलीची नगरपालिकेची जी निवडणूक लढतोय 25 वर्षानंतर खोपोली शहराचा थेट नगराध्यक्षांमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. आणि त्यामध्ये काँग्रेसला एक चांगला सुशिक्षित चांगला तरुण, फक्त 34 वर्षाचा तरुण कार्यकर्ता आम्हाला तौसिफच्या या रूपानं आम्हाला मिळालेला आहे. ते स्वतः डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल आहेत आणि त्यांचा व्यवसाय आहे. चांगले प्रतिमा, चांगलं त्यांचं सर्व काय कॅरेक्टर स्वच्छ असलेला एक कार्यकर्ता आम्हाला मिळाला आहे. आज आम्ही खोपोली शहरामध्ये एकूण 6 उमेदवार आम्ही उभे केले. 6 उमेदवार आमच्या 6ही बाजूला उभे आहेत. ते ग्रास रूटचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे तळागाळातले काम करणारे कार्यकर्ते. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही नेत्यांची नाही. आज तुम्ही बघाल पुढे सर्व जे उमेदवार आहेत मोठे मोठे धनी आहेत, ते धनी सर्व या निवडणुकीत उभे आहेत. प्रत्येक माणूस जीव तोडून बोलते सर्वगीण विकास आम्ही करण्यासाठी आलोय. पण माझं मत, आमचं मत स्पष्ट असं आहे, जी लोक जे आपलं बजेट करोडोनं आहे, हे ह्यांचा जो धन आहे 4 पटीनं वाढवण्यासाठी हे लोक रिंगणात उतरलेले आहेत. कुठलाही सार्वजनिक विकास या शहराचा कधीही त्यांनी केलेला नाही. असे मंडळी ही सर्व आता निवडणुकीत उभे आहे. दुसरा विषय, काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये नसताना या 5-6 वर्षामध्ये सर्व विषय या खोपोलीला जे काय भेडसावणारे विषय, जे काय त्रास समस्या होते, ते पूर्ण समस्या काँग्रेस पक्षाने उचलले. काँग्रेस पक्षाने त्यासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला. सुरुवात केली त्या पाणीपट्टीपासून, घरपट्टीपासून लोकांना अनेक त्रास झाले. कचरा संकलनामध्ये झालं, त्यानंतर परिवहन सेवा बंद पडली. एवढंच नव्हे, कोरोना सारख्या काळामध्ये सुद्धा या खोपोली शहराच्या दवाखान्यामध्ये कोरोनाची लस नव्हती. यासाठी सुद्धा काँग्रेसला आंदोलन पुकारावं लागलं. ते आंदोलन काय होतं की लस नाही तर घरपट्टी नाही, असं एक आम्ही आंदोलन पुकारलं. अशा अनेक गोष्टी मला ध्यानात येत नाही की किती आम्ही 5-6 वर्षामध्ये सतत नगरपालिकेची ज्या ज्या समस्या आहेत त्याविषयी आम्ही घेत गेलो. महावीर उद्यान सारख्या ठिकाणी मुलांना प्रवेश शुल्क लावला, त्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उभं राहून आंदोलनं केली. अशा अनेक गोष्टी आहेत. तर काँग्रेस सतत लोकांची समस्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो, विषय घेतलो. सतत MSEBचा विषय असो, लाईटचा प्रश्न असो, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस हे आंदोलनाच्या ह्याच्यात आहे. काँग्रेसचा अर्थ हे आहे, काँग्रेसचा अर्थ आहे आंदोलन, काँग्रेसचा अर्थ आहे आपलं लोकांच्या समस्यासाठी काँग्रेस आहे. म्हणून आम्ही
ही निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षाच्या ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं एक चांगलं नावाच्या रूपानं आम्हाला तौफिक हे उमेदवार आम्ही हे केलेलं आहे. नागरिकांना विनंती आहे की आपण काँग्रेस पक्षाला मतदान करा, एवढंच या निमित्तानं मी आपणास विनंती करतो.